जय श्रीज रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण उपवासाचे थालीपीठ बनवणार आहोत। तर माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे, जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन सुद्धा नक्की प्रेस करा। चला तर मग वेळ न वाया जाता आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 1 वाटी हा शाबू 4 तास भिजत ठेवला होता। शाबू पण आपला छान भिजला आहे, तर तो आपण मोकळा करून घेऊया। आता तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात। आता ह्यामध्ये आपल्याला एक बटाटा लागणार आहे। त्यासाठी मी एक उकडलेला मध्यम आकारचा बटाटा घेतला आहे आणि त्याची सालं काढून घेतली आहेत। तर तो आपण किसणीमध्ये किसून घेऊया। तुम्ही मॅश सुद्धा करून यामध्ये घालू शकता। आता हे छान ह्याचा आपण लद्दा करून घेतलेला आहे। आता तो किस आपण या शाबूमध्ये घालून घेऊया। आता हे छान आपण एकजीव करून घ्यायचं आहे। हलक्या हातानेच हे एकजीव करून घ्यायचं आहे आपण। तर इथे मी 2 टप्प्यामध्ये करून घेणार आहे, कारण आपल्याला 2 प्रकारचे थालीपीठ बनवायचे आहेत। तर एका बाउलमध्ये ते मी थोडं काढून घेतलं आहे। आता यामध्ये मी 2 ते 3 मिरच्यांचं ठेचा करून घेतला आहे, ते 1 चमचा यामध्ये घालूया। थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। तुमच्याकडे चालत असेल तरच घाला, नाही घातली तरी देखील चालेल। आमच्या इकडे चालते म्हणून मी वापरले आहे। इथे मी भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालत आहे। मोठे 4 चमचे आपल्याला कूट घालायचं आहे यामध्ये। सालीसकट मी हे कूट करून घेतलेलं आहे। आता चवीपुरतं यामध्ये मीठ घालूया आणि छान ह्याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आपल्याला। हे छान आपण मळून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण हे छान मळून घेतलं आहे। तर आपल्याला ज्या पद्धतीचं लहान मोठं साईजचं थालीपीठ बनवायचं आहे त्यानुसार गोळा घ्यायचा आणि एका पळपुट्यावर इथे मी ओलं कापड करून आथरून घेतलं आणि तो गोळा त्याच्यावरती ठेवून पाण्याच्या हाताने थालीपीठ आपल्याला छान असं हळूवार दाबून घ्यायचं आहे। जर साईडच्या किनार जर हे झाले असतील तर आपल्याला ते पाण्याच्या हाताने चिटकून घ्यायचं। तर एकदम अलगद हा पसरून घ्यायचा आहे, जाड पातळ। पाण्याचा हात लावला की तो चिटकत नाही हाताला। तर इथे आपण पॅन गरम करून घेतलेला आहे आणि थोडंसं त्याच्यावर तेल लावून घेतलं आणि हे कापड अलगदपणे असं उचलायचं आणि त्याच्यावरती असं अलगदपणे हा कापड टाकायचं, म्हणजे थालीपीठ हे तुटत नाही। आणि थोडंसं त्याच्यावरती आपण तेल लावून घेऊया आणि झाकण ठेवून 2 मिनिटं ठेवून देऊया। 2 मिनिटांनी आपण झाकण काढून घेऊया। 2 मिनिटाच्या वर हे झाकण ठेवायचं नाही, म्हणजे आपलं थालीपीठ हे मऊ होईल। तर हे आपण उलटून घेऊया। छान खरपूस आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे। मीडियम गॅसवरच आपल्याला हे छान खरपूस भाजून घ्यायचं। दोन्ही बाजूनी छान असं आपण भाजून घेऊया। किती छान दिसते बघा। असेच आपण सर्व थालीपीठ बनवून घेऊया। तर अतिशय सोपं आहे हे। तर असेच थालीपीठ मी हे छान खरपूस भाजून घेतलेलं आहे। खायला पण खूप मस्त लागतं। तर आपण ते थोडं शाबू ठेवलेलं होतं, त्यामध्ये आपण ते राहिलेलं शेंगदाण्याचं कूट घालूया 2 चमचे। थोडीशी कोथिंबीर घालूया, चवीपुरतं मीठ घालूया। आता यामध्ये आपण काश्मीरी लाल तिखट 1 चमचा वापरायचे आहे। तुम्हाला जर लाल तिखट जास्त
आवडत असेल तर जास्त वापरा, कमी घातली तरी देखील चालेल. तर असा आपण ह्याचा गोळा करून घेऊया आणि हे पण आपण त्या कपड्यावरती थापून घ्यायचं आहे. जर तुम्हाला मिरचीचं थालीपीठ आवडत असेल, हे लाल तिखटाचं आवडत असेल तर दोन्हीपैकी तुम्ही कुठलंही करू शकता. खायला खूप मस्त लागतात हे. नारळाच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत अप्रतिम लागतात. तर रोज रोज खिचडी खाऊन खूप कंटाळा येतो. कमी तेलाचं हे थालीपीठ खायला खूप मस्त लागतात. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचे अनुभव माझ्यापर्यंत कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. तर पुन्हा भेटूया असा छानसं रेसिपीसोबत. तोपर्यंत खात राहा आणि मस्त राहा. प्लीज एक लाईक करा. धन्यवाद.